हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या मंगळवार 9 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अवनी म्हणजेच धोंडी अण्णाची सून ही लग्नानंतर पहिल्या दिवशी रडत रडत घर सोडून बाहेर पडली आहे आणि राजा तिला घेऊन जातोय. मग नेमकं असं घडलंय तरी काय? सुलू आणि दत्ता या दोघांनी संपूर्ण गावभर बदनामी करायला सुरुवात केली आहे की या धोंडी अण्णाच्या पोराने पोरगी पळून आणली आणि ती पोरगी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी रडत रडत घर सोडून निघून गेली आहे. मग असं नेमकं काय झालंय? राजा आणि राजाच्या भावांचं काही चुकलंय की मग अवनीला या घरात राहायचंच नाहीये? अवनी ही रडत रडत घर सोडून का गेली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच धन्याला दिसतं की विवान चक्क एक मोठा दगड अवनीच्या दिशेने फेकून मारतोय. त्यामुळे धन्या हा लगेच अवनीच्या समोर येतो आणि हा दगड धन्याच्या डोक्यातच लागतो. धन्याला खूप लागतं. सगळे खूप घाबरतात. विवान तेथून पळून जातो. पाण्यात त्याच्या मागे मागे जातो, पण तोपर्यंत विवान पळून गेलेला असतो. धन्याच्या डोक्याला खूप लागलेलं असतं. अवनी त्याची काळजी घेते, त्याचे केस वर करते, तर धन्याच्या डोक्यातून रक्त येतंय हे तिला दिसतं. घरातील सगळेजण खूप घाबरतात. यशादा, धोंडी अण्णा, राजाला खूप भीती वाटत असते. अवनी ही यशादाला म्हणते, थोडी हळद आणता का? यशादा घरात धावत पळत जातो. अवनी ही धन्याची खूप काळजी घेत असते. हे पाहून राजाला आनंद होतो. यशादा हळद घेऊन येतो आणि मग अवनी स्वतःच्या हाताने धन्याच्या जखमेवर हळद लावते. धन्याला त्रास होत असतो. अवनी त्याच्या डोक्यावर फुंकर मारते, त्याला शांत करते. होईल 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 हे सगळं करत असताना घरातील सगळेजण अवनीकडे पाहत असतात की अवनी किती प्रेमाने आईच्या मायेने धन्याच्या जखमेवर हळद लावतीये. आणि धन्याने सुद्धा आजपर्यंत कधीच आईचं प्रेम अनुभवलेलं नसतं आणि आज आपली ही वहिनी इतक्या प्रेमाने काळजीने आपल्या जखमेवर हळद लावतीये हे पाहून धन्यासुद्धा खूप इमोशनल होतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. घरातील सगळेच इमोशनल होतात. धन्या अवनीकडे पाहत असतो. राजा खूप खुश होतो की अवनी किती प्रेमाने धन्याच्या जखमेवर हळद लावतीये. आणि अवनी मनात विचार करते, आज याने माझ्यावर उगारलेला दगड स्वतःवर झेलला, स्वतःचा जीव धोक्यात घातला, कसलाही विचार न करता. हे मी कधीच विसरणार नाही, मी हे नेहमी लक्षात ठेवील. असा विचार अवनी करते आणि धन्याला थँक्यू म्हणते. तर धन्या अवनीला म्हणतो, वहिनी मला का थँक्यू म्हणताय? आता आपण एक फॅमिलीच आहोत ना, आणि फॅमिलीमध्ये नो सॉरी नो थँक्यू. अवनी काहीच बोलत नाही. तर धोंडी अण्णा चिडून म्हणतो, आज तो गणमन्या थोडक्यात वाचला. यानंतर जर तो पुन्हा आपल्या घरी आला ना, तर त्याला सोडायचं नाही, त्याला चांगलाच उलटा करायचा. तर पाण्या म्हणतो, अण्णा आता एवढा उलटा केलाय, अजून किती उलटा करणार? धोंडी अण्णा म्हणतो, सुनबाई घाबरायचं नाही. अवनी ही धन्याला उठायला सांगते. यशदा, पाण्या धन्याला आतमध्ये घेऊन जातात. मग राजा आणि अवनीसुद्धा मागे मागे जातात. धोंडी अण्णा अंगणात आपल्या बाजेवर बसतो आणि आपला दारू पिण्याचा कार्यक्रम सुरू करतो. काही झालं तरी दारू मात्र चुकायला नको, हाच धोंडी अण्णाचा मोटिव्ह आहे. आणि इकडे चंद्रकांतवर डॉक्टरांचे उपचार सुरूच असतात. डॉक्टर, नर्स त्यांना ऑक्सिजन मास्क लावतात. मग त्यांना विविध मशिनरी लावलेली असते. आणि महेश हे सगळं आरशातून पाहत असतो. आपल्या वडिलांची ही अवस्था पाहून महेश खूप दुःखी होतो. आणि तेवढ्यात एक नर्स ICUच्या बाहेर येते. महेश विचारतो, नर्स माझ्या बाबांची तब्येत कशी आहे? नर्स सांगते, तुमचे बाबा खूप क्रिटिकल आहेत. डॉक्टर आपले पूर्ण प्रयत्न करताय, पण सध्या काहीच सांगता येत नाही. असं म्हणून नर्स निघून जाते. महेशला खूप राग येतो. महेशला आठवतं, हे सगळं त्या अवनीमुळे आणि राजामुळे झालंय. त्या दोघांनी लग्न केलं, त्यामुळे माझ्या बाबांची ही अवस्था आहे. महेश मनात विचार करतो, राजा आणि अवनी जर माझ्या बाबांना काही झालं ना, तर तुम्हाला दोघांना मी जिवंत सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. महेश हा खूप रागात असतो. आणि इकडे अवनी ही धन्याला मलमपट्टी करते आणि धन्याला सांगते, काही टेन्शन घेऊ नको, तापसुद्धा नाही आहे, तू लवकरच बरा होशील. ती धन्याला औषध देते. धन्या ही गोळी खातो. घरातील सगळेजण खूप खुश असतात की अवनी किती प्रेमाने धन्याची काळजी घेते. अवनी ही सगळ्यांना पुन्हा एकदा सॉरी म्हणते की माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास सहन करावा लागला. तर धन्या म्हणतो, अहो त्रास कसला? त्रास काहीच नाहीये. अवनी उभी राहते.
तर यशोदा तिला सांगतो तुम्ही आतल्या खोलीत झोपायला जा आणि अवनी ही आतल्या खोलीत झोपायला जाते. तर राजा हा बाहेरच थांबतो आणि बाहेर झोपण्याची तयारी करत असतो. यशोदा विचारतो तू काय करतोयस? तर राजा सांगतो चटई टाकून झोपतो. तर पाण्या म्हणतो अरे येडाबिडा झाला काय, जा आतमध्ये, लग्न झालंय ना तुझं. आणि हे दोघे त्याला जबरदस्तीने अवनीच्या रूममध्ये पाठवून देतात. आणि इकडे पाण्या हा धन्याची चेष्टा मस्करी करत असतो की तुला एवढं कसं लागलंय. अवनी ही रूममध्ये येते, पडदे बाजूला करते तर तिला बेड दिसतो आणि सगळी सजावट तर आधीच काढून ठेवलेली असते, पण दुधाचा ग्लास आणि फळं तिथं ठेवलेली असतात. अवनी या संपूर्ण रूमकडे पाहत असते, पण रूममध्ये फिरताना तिला फुलांचा सुवास येतो आणि नक्कीच काहीतरी वेगळं आहे हे तिला जाणवत असतं. आणि अवनी या रूमकडे पाहत असते. नवीन रूम आहे, ती रूममध्ये नेमकं काय काय आहे या सगळ्यांकडे लक्ष देत असते. पण राजाची काही हिंमत होत नाही आतमध्ये जाण्याची. राजा हा पुन्हा एकदा बाहेर येतो. यशोदा म्हणतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? पाण्या म्हणतो अरे राजा जाय ना बाबा रूममध्ये. तर राजा म्हणतो कशाला रूममध्ये, मी येथे बाहेर झोपतो ना, आता भाऊ भावाबरोबर झोपू शकतो, तेवढंच भावाभावातलं प्रेम वाढतं. यशोदा म्हणतो गुपचूप जा आतमध्ये, लग्न झालंय ना तुझं. तर राजा म्हणतो आपल्या धन्याला सुद्धा किती लागलंय, त्याची पण काळजी घ्यायला पाहिजे ना. तर धन्या म्हणतो नको नको, माझी काळजी घेऊ नको. यशोदा सांगतो आम्ही त्याची काळजी घेऊ, तू जा रूममध्ये. आणि राजाचा नाईलाज होतो. यशोदा आणि पाना त्याला जबरदस्तीने रूममध्ये पाठवून देतात. राजा अवनीच्या रूममध्ये येतो आणि अवनी विचारते काय झालं? राजा तिला म्हणतो तुम्ही मला आवाज दिला ना, राजा असा आवाज ऐकू आला म्हणून मी आतमध्ये आलो. अवनी सांगते नाही, मला तर असा कोणताच आवाज आला नाही. अवनी त्याला विचारते ही रूम? तर राजा सांगतो हो ना, ही रूम थोडी जुनी आहे, ब्रिटिशकालीन आहे ना, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, खूप मजबूत आहे. अहो आजच्या काळापेक्षा ब्रिटिशकालीन इमारती जास्त मजबूत आहेत, काही पडणार नाही. तुम्ही झोपा मस्तपैकी, तो बेड आहे त्या बेडवर तुम्ही झोपून घ्या. अवनी विचारते पण हा दुधाचा ग्लास येथे काय आहे? राजाला आठवतं की दुधाचा ग्लास नक्कीच पाणी आणि यशोदाने ठेवला असेल. राजा हा दुधाचा ग्लास घेतो आणि सांगतो ही माझी रूम आहे ना, आणि मला झोपताना एक ग्लास दुधाचा लागतो, म्हणून मी दूध इथे ठेवलं होतं, मी पिऊन घेतो. राजा हे ग्लासभर दूध पितो. आता राजाला बाहेर सुद्धा जाता येत नाही. राजा हा तेथेच घुटमळत असतो. अवनीला फुलांचा वास येतो. अवनी विचारते फुलांचा वास काय येतोय? राजाला आठवतं की संपूर्ण रूममध्ये फुलांची सजावट केली होती. राजा सांगतो फुलांचा वास येतोय का? अवनी म्हणते हो. तर राजा तिला सांगतो ते रूम फ्रेशनर मारलं असेल ना, रूम फ्रेशनरने काय होतं, रूम सुगंधित राहते आणि शांत झोप लागते. कसं आहे मी ड्रायव्हर माणूस आहे, दिवसभर ड्रायव्हिंग करतो, मग मला शांत झोप हवी ना, म्हणून रूम फ्रेशनर मारलंय. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही झोपा, तुम्ही झोपा. अवनी विचार करते हा येथे का घुटमळतोय? आणि राजा मनात विचार करतो जाणून बुजून नाही थांबलोय, बाहेर गेलो तर लगेच मला पुन्हा मध्ये पाठवतील म्हणून थांबलोय. अवनी विचारते तू येथेच थांबणार आहे का? राजा सांगतो नाही नाही नाही, मी थांबतो येथे, तुम्ही निवांत झोपा, लोड घेऊ नका. अवनी मात्र कम्फर्टेबल नसते. राजा तिला सांगतो बसा बेडवर, तो सुद्धा ब्रिटिशकालीन आहे, नाही तुटणार, त्याची हिंमतच नाहीये. अवनी ही बेडवर बसते. राजा तेथेच घुटमळत असतो. अवनी विचारते तू येथेच थांबणार आहे का? राजा म्हणतो नाही नाही नाही, जातो मी बाहेर. आणि राजा हा बाहेर पडतो. अवनीला काही कळतच नाही की राजाचं काय चाललंय. राजा बाहेर येऊन पाहतो तर यशोदा, पाण्या, धन्या हे सगळे झोपलेले असतात. राजा विचार करतो कोठे झोपायचं आणि तो धन्याच्या शेजारी येऊन झोपतो. तर इकडे अवनी ही रूममध्ये असते. अवनी विचार करते की आता रूमच्या दरवाजाची कडी लावते आणि झोपते. अवनी ही दरवाजाजवळ येते तर रूमला त्या दरवाजाला कडीच नसते. ती वरची कडी पाहते तर वरती सुद्धा कडी नसते. आता कसं झोपायचं? दरवाजाला कडीच नाहीये, दरवाजा कसा लावायचा हाच प्रश्न अवनीला पडतो. अवनीला याचंच टेन्शन येतं. इकडे हॉस्पिटलमध्ये अजूनही महेश, अवनीची आई स्वाती बाहेर वाट पाहत बसलेले असतात आणि तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. महेश त्यांना विचारतो डॉक्टर कसे आहेत आता बाबा? तर डॉक्टर सांगतात महेश तुझ्या बाबांची तब्येत खूप क्रिटिकल आहे. एकतर आधीच त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे, त्यांची हार्ट प्रॉब्लेम रिलेटेड हिस्ट्री आहे आणि यावेळेस त्यांना मॅसिव्ह हार्ट अटॅक आला होता आणि यानंतर पुन्हाही त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो, जो खूप डेंजरस असेल. त्यांच्यावर कोणताही ताण यायला नको आहे, नाहीतर त्यांची अवस्था आणखीनच बिघडेल. महेश, अवनीची आई स्वातीला खूप टेन्शन येतं. डॉक्टर सांगतात
आता त्यांना जास्तीत जास्त नॉर्मल ठेवायला हवं, त्यांनी आराम करायला हवा. महेश विचारतो, डॉक्टर आम्ही त्यांना भेटू शकतो का? डॉक्टर म्हणतात, खरं सांगायचं तर तुम्ही त्यांना न भेटलेलंच बरं, त्यांची तब्येत आता बरी नाही आहे. महेश म्हणतो, डॉक्टर आम्हाला त्यांना भेटायचं आहे. डॉक्टर म्हणतात, ठीक आहे तुम्ही त्यांना भेटा, पण फक्त पहा त्यांच्याशी काहीही बोलण्याचा प्रयत्न करू नका. महेश हो म्हणतो. डॉक्टर तेथून निघून जातात आणि इकडे धन्याचं डोकं अचानक दुखू लागतं. त्यामुळे धन्या झोपेतून उठतो आणि म्हणतो, डोकं खूप दुखतंय. आणि त्याच वेळेस धन्याचं लक्ष हे आपल्या पायांकडे जातं. तर त्याला दिसतं की तो एकटा झोपलाय, पण 2 नाही तर 4-4 पाय आहेत. धन्याला कळतच नाही, येथे तर माझे 2च पाय होते, आणखीन 2 पाय कुठून आले? तो हे 4 पाय मोजतो, मग पाण्याचे 2 पाय, यशोदाचे 2 पाय, असे 8 पाय मोजतो आणि विचार करतो, झोपताना तर 6च पाय होते, मग हे 8 पाय कुठून आले? आणि तो बाजूला पाहतो तर त्याला चक्क तेथे कुणीतरी तोंडावर गोधडी घेऊन झोपलेलं दिसतं. तो ही गोधडी बाजूला करतो तर राजा दिसतो. धन्याला मोठा धक्काच बसतो. हा राजादा येथे काय करतोय? आणि तो राजाला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण राजा काही उठत नाही. मग धन्या पाण्याजवळ येतो. पाण्याला उठवण्याचा प्रयत्न करतो, पाण्यासुद्धा उठत नाही. धन्या एक आयडिया करतो आणि म्हणतो, पानू जेवलास का? आणि हे ऐकताच पाण्या झोपेतून खडबडून जागा होतो आणि विचारतो, काय रे? तर धन्या त्याला सांगतो, तो पा राजादा आपल्याजवळ झोपलाय. पाण्याला सुद्धा आश्चर्य वाटतं. मग धन्या यशोदाला उठवतो आणि त्याला सांगतो, राजादा आपल्या इथे झोपलाय. यशोदा, धन्या, पाण्या सगळेजण राजाजवळ येतात आणि विचारतात, येथे काय आहे? तर राजा झोपेत सांगतो, येथे काय म्हणजे खाली जमीन आहे, वर छत आहे. पाण्या चिडून म्हणतो, चेष्टा मस्करी करतो का रे आमची? तर राजा चिडून म्हणतो, सुरुवात कुणी केली होती? यशोदा विचारतो, तू येथे काय करतोय? तर राजा सांगतो, अरे भावाने भावाशेजारी झोपायचं असतं, मग भावांतलं प्रेम वाढतं, यात एवढा काय मोठा इश्यू करताय? तर यशोदा म्हणतो, अरे पण तू आतमध्ये झोपायला पाहिजे ना. राजा सांगतो, मी त्यांना स्पेस दिली आहे. सगळे विचारतात, स्पेस म्हणजे? राजा त्यांना समजावून सांगतो, अरे त्यांची मनस्थिती समजून घ्या. त्यांनी माझ्याशी पळून जाऊन लग्न केलं आहे, आईबापाने संबंध तोडले, दुःखीत त्यांना स्पेस हवी ना, म्हणून मी येथे येऊन झोपलो, त्यांना एकटीला आतमध्ये झोपून दिलं. तर यशोदा सांगतो, अरे अशा वेळेस तिला स्पेस नाही, तिला आधार पाहिजे, तू आतमध्ये असायला पाहिजे. राजा म्हणतो, अरे मी म्हणत होतो, पण त्यांना स्पेस हवी होती, म्हणून त्या म्हणाल्या की तू बाहेर झोप. त्यांनी स्वतः सांगितलं म्हणून मी बाहेर आलो. आता त्यांना पण स्पेस द्या आणि मला पण झोप द्या. अरे खूप थकलोय मी, तुम्हाला कळत का नाही आहे? तर यशोदा म्हणतो, खरंय पटतंय मला तुझं, पण खूप रात्र झाली आहे ना, जा आतमध्ये. आणि त्या झोपल्या की नाही, नवीन जागा आहे, आईबापाची आठवण येत असेल, रडत असतील, जाऊन पहा बरं. राजाचा नाईलाज होतो. राजा म्हणतो, ठीक आहे जाऊन पाहतो. आणि राजा हा रूममध्ये येतो. अवनी चांगलीच दचकते आणि विचारते, कोण आहे? राजा म्हणतो, मीच आहे. राजा दरवाजा बंद करून घेतो. अवनी म्हणते, या दरवाजाला कडीच नाही आहे. राजा म्हणतो, हो कडी नाही आहे, बाहेरून कडी आहे, आतमध्ये कडी नाही आहे. अवनीवर फॅनकडे पाहते. राजा सांगतो, टेन्शन नका घेऊ, तो फॅनसुद्धा ब्रिटिशकालीन आहे, फॅनसुद्धा पडायचा नाही. ते तुम्ही नवीन आहे ना, म्हणून तुम्हाला भीती वाटते, पण इतक्या वर्ष नाही पडला तो, आतासुद्धा नाही पडणार. अवनीला काय करावं ते कळतच नाही. अवनी म्हणते, मला आहे ना इथे म्हणजे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतंय. राजा तिला समजावून सांगतो, मला आत्ता कळलं तुम्हाला असं का वाटत असेल. तुम्ही ना टेन्शन नका घेऊ, असं नका वाटत देऊ की 5 वेगवेगळे पुरुष आहेत येथे, अनोळखी पुरुष आहेत. तुम्ही घाबरू नका. उलट तुम्ही असा विचार करा की एक राखणदार बाप आहे आणि त्याची 4 बॉडीगार्ड पोरं आहेत तुमचं रक्षण करायला. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही निवांत झोपा. अवनी म्हणते, खरंय तुझं, पण मला अशी झोपच येत नाहीये, अशी मनाला हुरहुर लागून राहिली आहे. राजा तिला समजावून सांगतो, आता तुमची अवस्था मी समजू शकतो, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होईल. आणि हळूहळू तुमच्या आईबाबांचा सुद्धा राग जाईल ना, ते तुमचा स्वीकार नक्कीच करतील, तुमची स्वप्न समजून घेतील. पण आता तुम्ही माझ्या घरी आलाय ना, टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही आहे. आम्ही सगळे आहोत ना. आणि त्या कोटक्या विमानची कशी जिरवली आपण, ते पण तुम्ही पाहिलं ना. तुम्ही टेन्शन घेऊच नका. राजा हा अवनीला सांगतो, आहे मी बाहेर, झोपा तुम्ही, काही पण लागलं ना तर सांगा मला. असं म्हणून राजा बाहेर निघून जातो. अवनी विचार करते, तुझ्यावर विश्वास आहे, तुझ्या घरच्यांवर विश्वास आहे, म्हणून तर मी येथे आली आहे. आणि अवनी ही बेडवर झोपते आणि तिला तिच्या आईबाबांची खूप आठवण येते. अवनी विचार करते की आता आईबाबा काय करत असतील,
ते माझ्यावर अजूनही चिडले असतील का, माझ्याबद्दल काय विचार करत असतील, हाच विचार अवनी करत असते. आणि इकडे चंद्रकांत ICUमध्ये असतो. महेश आणि अवनीची आई आतमध्ये येतात तर स्वाती ही बाहेरूनच पाहत असते. महेश आवाज देतो, बाबा. चंद्रकांत डोळे उघडतो आणि नाकावरचा मास्क बाजूला काढतो. अवनीची आई म्हणते, राहू द्या ना. तर बाबा म्हणतात, नाही, मला बोलायचं आहे तुमच्याशी. अवनीने खूप चुकीचं केलं रे महेश. अवनी खूप चुकीचं वागली आहे. माझा मान, मरातब, माझी मर्यादा, मी कमवलेली इतक्या वर्षांची इज्जत सगळं तिने धुळीस मिळवलं. काय चुकलं होतं माझं? लहानचं मोठं केलं तिला, किती प्रेम दिलं, तिचं सगळं ऐकलं, प्रत्येक हट्ट तिचा पूर्ण केला. आणि फक्त माझा एकच हट्ट होता की विवांशी लग्न कर. जो मुलगा मी तुझ्यासाठी निवडला आहे त्याच्याशी लग्न कर. पण त्याने तो सुद्धा हट्ट पूर्ण केला नाही आणि अशी वागली ती. चंद्रकांतचं हे दुःख पाहून विवान, स्वाती, अवनीची आई या सगळ्यांना सुद्धा खूप वाईट वाटतं. चंद्रकांत म्हणतो, खरंच अवनीला कधीच माफ करू नका. आता माझं मरण जवळ आलंय, पण मी मेल्यानंतर तिला माझ्या जवळसुद्धा फिरकू देऊ नका. हे ऐकून महेश आणि अवनीच्या आईला मोठा धक्काच बसतो. महेश म्हणतो, बाबा हे काय बोलताय? तर चंद्रकांत म्हणतो, एकदम बरोबर बोलतोय मी. महेश, ही जबाबदारी तुझी. मी मेल्यानंतर त्या अवनीला, तिच्या त्या ड्रायव्हर नवऱ्याला, तिच्या घरच्या कोणालाच माझ्या आजूबाजूला फिरकूसुद्धा देऊ नको. तिने तो हक्क गमावलाय. तिने जिवंतपणीच तिच्या बापाला मारलंय. आणि जेव्हा मी खरोखर मरेल ना, तेव्हा मला ती माझ्या आजूबाजूला नकोय. माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. मी सुखाने जगणार नाही, मरणार नाही. हे ऐकून सगळेजण खूप दुःखी होतात, रडू लागतात. पण हे सगळं बोलता बोलता चंद्रकांतला धाप लागते. त्याला श्वासच घेता येत नाही. त्याने तसाही ऑक्सिजन मास्क बाजूला काढून ठेवलेला असतो. त्यामुळे अवनीची आई आणि महेश खूप घाबरतात. अवनीची आई म्हणते, महेश जा, डॉक्टरांना बोलवून आण. स्वाती, महेश डॉक्टरांना हाका मारतात. डॉक्टर, नर्स धावत पळत येतात आणि त्यांना दिसतं की चंद्रकांतच्या नाकावरचा मास्क बाजूला आहे. डॉक्टर विचारतात, हे काय केलं तुम्ही? तर महेश सांगतो, त्यांनीच मास्क बाजूला केला. त्यांना आमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. डॉक्टर चिडून म्हणतात, तरी मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही त्यांना भेटू नका. तुम्ही विनंती केली म्हणून मी तुम्हाला भेटण्याची परवानगी दिली. मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं त्यांच्याशी बोलू नका, पण तुम्ही त्यांच्याशी बोललात. अहो, त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. त्यांना अजून त्रास होऊ शकतो. तुम्हाला कळत कसं नाही आहे? तुम्ही जा बरं बाहेर, मी त्यांना ऑपरेट करतो. जा बाहेर. महेश आणि अवनीची आई बाहेर जातात. मग डॉक्टर, नर्स हे चंद्रकांतला पुन्हा एकदा ऑक्सिजन मास्क लावतात. त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात, नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतात. महेश, स्वाती, अवनीची आई खूप घाबरलेले असतात. डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू होते आणि त्याच वेळेस अवनीला खाटकन जाग येते. ती दचकून जागी होते. आता अवनीने नक्कीच चंद्रकांतबद्दल काहीतरी स्वप्न पाहिलंय. शेवटी बाप संकटात असल्यावर पोरीला चाहूल लागणारच. अवनी विचार करते, मला एवढं वाईट स्वप्न का पडलं असेल? बाबा ठीक तर असतील ना? काही वाईट तर घडलं नसेल ना? हाच विचार ती करत असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. अवनीने धन्याची जशी काळजी घेतली ते पाहून खूप बरं वाटलं. आणि मग राजा हा अवनीच्या रूममध्ये ये जा करत होता. अवनीलाही काही कळत नव्हतं आणि रूममध्ये कसं थांबू, बाहेर कसं जाऊ हे राजाला सुद्धा कळत नव्हतं. दुसरीकडे चंद्रकांतची तब्येत खूपच बिघडली आहे. चंद्रकांत हा मृत्यूच्या जवळ आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की धोंडी अण्णा हा सकाळी सकाळी बाहेर गेलेला असेल तेव्हा दत्ता त्याला भेटणार. आणि मग दत्ता हा 4 चौघांसमोर धोंडी अण्णाची खूप बदनामी करेल आणि म्हणेल, या धोंड्याच्या पोराने, त्या राजाने चांगल्या श्रीमंत घरातील पोरीला फूस लावली आणि तिला पळून आणलंय. अरे लाजा वाटत नाही का यांना? लोकांच्या पोरीबाळी काय रस्त्यावर पडल्या काय? त्यांना असं पळून आणतात. हे ऐकून धोंडी अण्णा खूप चिडेल. आणि इकडे राजा आणि अवनी हे दोघे घराबाहेर पडणार. अवनी रडत असेल हे पाहून सुलवात्या खूप खुश होणार आणि सगळ्यांना ओरडून सांगेल, अरे त्या धोंड्याची सून लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घराबाहेर रडत रडत गेली रे पळून. नाचा नाचा, धोंड्याची सून पळून गेली. इकडे धोंडी अण्णा दत्तावर खूप चिडेल, त्याची गचंडी पकडणार
आणि त्याला जाब विचारणार माझ्या सुनेबद्दल काही बोलायचं नाही. आणि तेवढ्यात दत्ता चिडून म्हणाल, अरे तुला बाईचा आशीर्वाद कधीच नाही मिळणार, तुला आणि तुझ्या घराला बाईचा शापच मिळणार. ते मागं वळून पा, तुझी सून लग्नानंतर पहिल्या दिवशी रडत रडत चालली. हे पाहून धोंडी अण्णाला जबर धक्का बसेल. धोंडी अण्णाला सुद्धा कळणार नाही अवनी रडत रडत कोठे चालली आहे. मग नेमकं घडलंय तरी काय, अवनी रडत कोठे चालली आहे. तर कदाचित अवनीला कळलंय की चंद्रकांतला हार्ट अटॅक आलाय, त्यामुळे राजा अवनीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातोय. मग अवनी ही चंद्रकांतला भेटू शकेल का, महेश तिला भेटू देईल का, महेश राजा आणि अवनीबरोबर कसा वागणार, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.